वर्धामध्ये एका मद्यधुंद महिला पोलिसाच्या कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. या धडकेत 2 जण जखमी झाले आहेत. नागरिकांनी महिला पोलिसला थांबवत जाब विचारला असता महिला पोलीस कर्मचारीने उलटा रुबाब दाखवत तिथून पळ काढला. या प्रकाराबाबत रामनगर पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार खासगी कारने महिला कर्मचारी आणि एक पुरुष पोलीस कर्मचारी जात होते. हे दोघेही मद्यधुंद होते. दारूच्या नशेत असलेल्या महिला कर्मचारीच्या हाती कारची स्टेअरिंग होती. वर्धा आर्वी मार्गावरील अग्रगामी शाळेजवळ या मद्यधुंद महिला पोलीस कर्मचारीने एका दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघेही जण जखमी झाले. ऋतिक कडू, पवन आदमणे अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. पवन आणि ऋतिक हे दोघे दुचाकीने आर्वी नाक्याकडे जात होते. दरम्यान मागून येणाऱ्या MH48 P0864 क्रमांकाच्या कारने धडक दिली. अपघातात ऋतिक कडू यांच्या हाताला मार लागला, तर पवन आदमने हा किरकोळ जखमी झाला. अपघात होताच नागरिकांनी धाव घेतली आणि स्टेअरिंग सीटवर गणवेशात महिला पोलीस दिसली.